गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज क्लासमध्ये खरं तर तुम्ही सगळी गुरुपदावर असणारी मंडळी आहे. त्यामुळं मला जरी तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तर त्या सगळ्या माझ्या पुन्हा तुम्हाला शुभेच्छा आहेत की तुम्ही सुद्धा एक आयुष्यामध्ये कुणाचे तरी गुरु आहात. वयानं मोठं असलं कुणाकडे शिकलं म्हणून गुरु होतो असं नाही. दत्तात्रयांच्या आयुष्यामध्ये 24 गुरु होऊन गेले, पण ते 24 गुरु जर तुम्ही बारकाईने बघितले ना तर अगदी कीटकांपासून प्राण्यांपासून साध्या छोट्याशा एखाद्या कोळ्यापासून हे सगळे 24 गुरु महाराजांनी केलेले आहेत. आणि मी माझं परम भाग्य समजते की माझ्याकडे एवढी लहान मुलं आणि ती पण परमार्थाच्या मार्गातनं काहीतरी शिकायसाठी ते इथे येत आहेत. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं कुरपडे काका तुम्ही आज इथं उपस्थित राहिला. आज वैष्णवचं म्हणजे माझंही नशीब आपल्या सगळ्यांचं सुद्धा भाग्य आहे की वैष्णवनं आज स्वतः माळ घातली. वैष्णवीनं पाठीमाग माळ घातली. आम्ही पांडुरंगाच्या मंदिरात तुम्ही जे मूर्तीचं मगाशी वर्णन केलं अगदी त्याच्या कितीतरी पटीनं सुंदर आनंद त्या मंदिरात गेला की होतो. कारण तिला माळ घालायची होती त्यावेळी आम्ही अपरा एकादशीला तिथं गेलो होतो आणि तुमचे बुवा पण तिथं होते. आम्ही तिथं भजन सुद्धा केलं, 2-3 अभंग गायले. त्या मूर्तीकडे पाहिलं की खरं समाधान आणि आनंद वाटला होता. नंतर काल आम्ही परत आषाढी एकादशीला काकूंना माळ घालायला सातारला जाणं झालं होतं म्हणून योगायोगानं त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेलो होतो. तर त्या मूर्तीकडे पाहिलं की तो आनंद सुद्धा काही वेगळा. आणि प्रत्येक जण आज तुम्ही पंढरपूरला सुद्धा जाऊन आला, मग त्या आपल्या आई वडिलांना भेटल्यासारखा तो आनंद असतो. आणि तुम्ही ज्यावेळेस इथं आज आला तर मी हा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि त्याच्या निमित्तानं आज तुम्ही 2-2 शब्द तुमच्या परीनं बोलला. माझं कुठेतरी 4 शब्दांना थोडंसं कौतुक झालं. शेवटी कौतुक कुणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं, ते देवाला सुद्धा आवडतं. नामस्मरण म्हणजे हे कौतुक आहे. नामस्मरण म्हणजे हीच देवाची स्तुती आहे आणि ती त्याला आवडते. म्हणून शास्त्र असं सांगतं की तुम्ही फक्त नाम घ्या, मी तुमच्या सोबत आहे. आणि तीच सगळ्यांनी तुम्ही ती अवस्था करून ठेवली. मला सुद्धा ते घेऊन आलं होतं. मी आज पहिल्यांदा निलेश दादांना बोललेलं ऐकलं. म्हणजे ते स्वतःच म्हणतात मी कधी बोलत नाही आणि त्यांना तो कॉन्फिडन्सही नाही असं म्हणतात, पण ठीक आहे आज त्यांनी तो प्रयत्न केला, मला पण छान वाटलं. आणि त्यांच्या डोळ्यातलं पाणी पालकांच्या डोळ्यात आलेलं हे पाणी, ते काकू सुद्धा आज रडल्या. ताई ह्या काकू सुद्धा खूप छान बोलल्या, तुम्ही सुद्धा खूप चांगलं बोलल्या. आणि ही मुलं तुमची सगळी करतायत. आज जकातवाडी तिथं आल्यानंतर माझा खरं तर रक्ताचं किंवा नात्याचं माझं इथं कोणी नाहीये. ऍक्च्युली खरं डॉक्टर सचिन भोसले असेल, आमचे आगुरू बंधूत आमचं नातं आहे. अगदी ह्याच्या वयापासून 4थी-5वी पासून आमचे रक्षाबंधन चालते. योगायोगाने ती इथं आहेत. हा फ्लॅट मला इथं मिळाला आणि म्हणून माझं येणं खरं तर या जकातवाडीमध्ये झालं. ह्या फ्लॅटमुळे मी इथं पोहोचले. तर माझे क्लास सातारमध्ये सुरू होते आणि मी विसापूरवरून त्यावेळी येऊन जाऊन करत होते, पण त्यांच्या कृपेनं हे झालं, मी इथं पोहोचले. आणि त्यांचीच मुलं सुरुवातीला माझ्याकडे शिकायला होती. पुन्हा ही सगळी मुलं वाढली. आज क्लासची का अशी अवस्था आहे की काल एक मुलगी ऍडमिशन घेतली, तुमच्या शेरेवाडीची मुलगी आहे ती. जवळजवळ मला वाटते ते 48वा का 49वा ऍडमिशन येते. मग हे सगळे एकमेकांच्या नादानी होते. मला काही जण म्हणतात तुम्ही बॅनरबाजी केली नाही, तुम्ही क्लासची जाहिरात करा, तुम्ही स्टेटस ठेवा. मी व्हॉट्सअप गेली कितीतरी वर्ष वापरत नाही, पण आता ते व्हॉट्सअप मी सुरुवात केली तर मला सुरुवातीला कुणी इतकं ते विशेष म्हणून इतके झपाझप मेसेज की दीदीने चालू केलं, दीदीने चालू केलं, दीदीने चालू केलं, दीदीने चालू केलं, असेच मेसेज मला खूप आले. उत्तर देता देता आठवडा गेला आणि त्या 4-5 दिवसानंतर मी पुन्हा डिक्लेअर केलं की हे माझा भाऊ हँडल करते. म्हणजे त्याच्या मागचं सांगण्याचं कारण असं की मी जरा ह्या बाहेरच्या गोष्टींपासून थोडीशी अलिप्त आहे. माझा जास्तीचा वेळ साधनेत जातो, नामस्मरणात जातो, माझं विश्व वेगळं आहे, ट्रॅक वेगळा आहे, पण त्यातनं ही मुलं माझ्याकडे येतात. तर मला सुद्धा खूप अभिमान आहे की परमार्थाला लागतात, तर मी त्याचा फायदा करून घ्यावा आणि नक्की तो होईल. आज क्लासचं नाव आहे, माझं कुठेतरी नाव आहे, पालकांचं नाव आहे, तुमच्या गावाचं नाव आहे. आज मी माझ्या विसापूरला गेले तर मी अभिमानाने सांगते की जकातवाडीची 10 ते 12 मुलं माझ्याकडे शिकायला. आज ती संख्या वाढत चालली, जवळजवळ 15-16 वरती संख्या गेली नुसती जकातवाडीची. आणि मी आज कुठेही बाहेर आले, मी जरी विसापूर कंसात सातारा असं जरी लिहित असले तरी नेमकी कुठे राहते म्हणले की पुन्हा जकातवाडीचं नाव येतं. म्हणजे पुन्हा तुमच्या ते जकातवाडीचा नामोल्लेख माझ्या नावाच्या पुढे सुद्धा होत असतो आणि घ्यावाच लागतो. त्यामुळे असो तुमच्या सगळ्या पालकांचं खूप अनमोल असं सहकार्य आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांकडे मुलांकडे छान लक्ष देताय. तुम्ही असंच ते लक्ष द्या. गावकरी म्हणून मी तुम्हाला सांगेन की ह्या मुलांना पण तुम्ही सपोर्ट करताय, भजनात गायला संधी देताय, आणखी द्या. त्यांना प्रेमानं कौतुकानं जेवढं तुम्ही जवळ घ्या तेवढी ती आणखी निखरतील. कारण आम्ही त्याच्यातनंच वरती आलोय. चुकलं तरी पाठीवर थाप, चुकलं तरी पाठीवर शाबासकी, ह्या गोष्टीतनं प्रगती होत असते आणि त्याचा फायदा मला खूप झाला. माझ्या वडिलांनी सुद्धा मला त्याच पद्धतीनं पुढे आणले. त्यामुळे असं वाटतं की बस आपलं नाव, वडिलांचं नाव आणि हेच खरं. परमार्थात पैसा मिळवायचा नाहीये. भजन कीर्तन करून पैसा हा हेतू म्हणून जर तुम्ही इथं आला तर कदाचित तुम्ही समाधानी नाही राहू शकत. त्यामुळे परमार्थाचा खरा साळ आहे तुम्हाला समाधान प्राप्त झालं पाहिजे.
आणि आनंदापर्यंत पोहोचा, समाधानापर्यंत पोहोचा. प्रत्येक जण आपापल्या नशिबानं प्रारब्धानं पैसा कमवतोय. कोण लाखोत घेतो, कोण हजारात घेतो, कोण रुपयात कमवतो. त्यामुळे 1 रुपयाची किंमत, 100ची किंमत, 1000ची किंमत ही पैशात परमार्थाची किंमत होऊ शकत नाही. त्यामुळे एक माळ जप झाला ना तर त्याचं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि परमार्थिक माणूस हा समाधानानंच कळतो की ह्याचा जप अध्यात्म छान चालू आहे. त्यामुळे मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांना अगदी लाईव्ह बोलते, एकच माझ्या शब्दातनं आशीर्वाद देईन की सगळ्यांनी परमार्थात या, नामस्मरणात राहा, सत्यानं राहा, खोटं बोलू नका, नियमात राहा आणि महत्त्वाचं प्रामाणिकपणा ठेवा. आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात प्रामाणिकपणे, जिद्दीनं आणि अभ्यासानं उतरा. कीर्तन असो, गायन असो, शालेय काही असो, कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षा असो. आता तो स्वयंभू छोटासा एवढासा लहान मुलगा तो कुठल्याही स्पर्धा परीक्षा देत असतो, त्याच्यात तो बसणारा विद्यार्थी. आणि आम्हाला त्या सगळ्यांचं खूप कौतुक वाटतं. समोर बसले असेल, तो वेगवेगळे क्रिकेट करणारी मुलं आहेत, वेगवेगळे क्लासेस करून कराटे करणारी ही मुलगी आहे, बऱ्याच मलखांब करणारी मुलं आहेत, वेगवेगळं क्षेत्र करतात आणि पुन्हा परमार्थात ती मुलं आहेत. त्यामुळे ही कुठेही कमी पडू नयेत. पांडुरंगा परमात्म्याच्या चरणाशी आज मी खरं तर प्रार्थना करते की ह्यांना सगळ्या गोष्टीत यश मिळावं. त्यांचं नाव, त्यांच्या घराचं नाव, त्यांच्या गावाचं नाव, त्यांच्या गुरुचं नाव त्यांनी असंच मोठं करावं. जिथं जाईल तिथं ही आनंदानं घरी परत यावी, एवढीच एक मी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करते. आणि तुम्हाला सगळ्यांना छान आरोग्य लाभो, सुख मिळो, परमार्थाचा आनंद मिळो ही गुरुपौर्णिमेच्या वतीनं तुम्हाला सर्वांना एक सदिच्छा व्यक्त करते. आणि आज तुम्ही सर्वांनी खूप छान मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल सर्व पालक असतील, आमचे घोरपडे नाना असतील, माझे सर्व विद्यार्थी मंडळ असेल, दिव्या थोडक्यात बोलली, वैष्णवी असेल, छान आहे तुमचं सगळे, अन्वी खूप छान बोलली, कार्तिक असेल, स्वयंभू असेल, सगळ्यांचे धन्यवाद. वैष्णवनं त्याचा मार्ग पुढं छान करावा, अभ्यास कर चांगला आणि नियमात राहावा. सगळ्यांनी नियमात राहणं खूप गरजेचं आहे. अन्यथा थोडंसं यायला लागले की कॉलर ताट होते. आणि कलेत मात्र तेवढं होता कामाचं नाही. कलाकार वेगळा, साधक वेगळा, परमार्थ वेगळा आणि कलाकार आणि गुणी कलाकार आपल्याला बनायचे. उगीच कला चांगली आहे पण सगळे अवगुणच त्याच्याकडं. त्यामुळे त्या कलेला सुद्धा किंमत राहत नाही. नम्रता ठेवा, लीनता ठेवा. त्यामुळे नम्रता असेल तर तुमच्या कलेला सुद्धा छान किंमत येईल, समाजात मान मिळतो, सन्मान मिळतो. अन्यथा नुसतं छान गायन केलं जर मी पडा राहिला, तुम्ही जर कुणाशी बोलला नाही तर समाजात एक तरी वाक्य येतं की जरा घमेंडी दिसते, जरा अहंकारी दिसते, जरा बोलत नाही. त्यामुळे हे गुण आपल्याकडे नकोय. आपल्याला गुणी कलाकार बनायचे, गुणी साधक बनायचे. एवढाच एक आपण आज गोष्ट आपल्या जीवनात उतरवू. तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी एकत्र आनंदानं प्रेमानं जायचे. तुम्हाला भविष्यात कधीही काहीही अडचण आली परमार्थाच्या बाबतीतली, आता सांसारिक भौतिक गोष्टींचा मलाच जास्त अनुभव नाही, त्यामुळे मी तिकडचं तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही. परंतु आध्यात्मिक असेल, संगीतमय असेल, कीर्तनातलं असेल, कधीही काळ्या रात्री मला कॉल करा, काही अडचण आली सांगा, मी तुम्हाला नक्की मदतीला तिथं उभा असेल. आणि तुमच्या सगळ्या पालकांच्या सुद्धा शब्दाला मी ते निभावण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. एवढं बोलून मी माझे 4 शब्द थांबवते. पुन्हा एकदा तुम्हाला आणि माझ्या श्री सद्गुरू यशवंत बाबांच्या चरणाशी गुरुपौर्णिमेबद्दल सर्वांना नमस्कार करते आणि 4 शब्द थांबवते.